झालं. याच्या अगोदर लग्नाआधी आम्ही नाशिकलाच राहायचो, पण जॉबमुळे लग्न अगोदर नाही, जॉब अगोदर. सॉरी, कधी तू माझ्यासोबत राहायची. पार्लर मधून एका कस्टमरचा फोन आला, प्रियाला. प्रिया धावत पळत अशी गेली. प्रिया एक्साइटेड झाली की डायरेक्टली पार्लर मध्ये येणारे कस्टमर फोन करून बोलत आहेत. सो नमस्कार मित्रांनो, हाय गाईज. सो सगळ्यांना माहिती आहे की आता कोकोचा वाढदिवस येत आहे, 4-5 दिवसांवर आलाय. आणि कोकोची मम्मी बोलली की कोकोचा हेअर कट करून आणा. हो, तर मी बोललो की राहू दे अगं, त्याला मोठे करायचे केस. ती बोलते नाही, नाहीतर मी त्याचा बर्थडे सेलिब्रेट होऊ देणार नाही. म्हटलं बापरे. मग मी बोललो की ठीक आहे मॅडम, मी जातो आणि कोकोची कटिंग करून आणतो. कोको घाबरत नाही ना तू? आवडतं तुला कटिंग करायला? अंकलला सांग छान कटिंग करा. छान कटिंग करायची ना. शांत बसशील ना कोका तू? अंकलने कसं केलं? अशी अशी केले केस, कट केले. बघू दे कसं केलं, मला बघू दे. दर घे. इथं वर मम्मीकडे बघू दे, तुला व्यवस्थित बघू दे, फिरून वगैरे बघू दे. इकडे बघू. अरे बापरे, काय सुंदर कट केला माझ्या बाळाचा. बघू दे, इकडे दे. छान छान केलं अंकलने. आणि टोचताय ना केस माझ्या पिल्लूला. चल आपण नाव नको बघ कसं खाजत तू. त्याला केस काढायला लावायचे पावडर लावून. काढायला लावले तो. अंगावर किती अगं केस आणि हे लावायचं होतं बघा किती शर्ट. नाही नाही, मग मला बसता नसतं आलं, तो एकटा बसत नव्हता. ते लावून बसायचं होतं. आणि ना त्यांनी असं नुसतं इकडं तिकडं, आता त्याला जास्तच बडबड करत होता. तर ते एका ठिकाणी त्याला हे झालं बघ, पॅच आला होता. मग तो मॅच केला परत. कुठे? इथे ओळख बरं. बघू दे, इकडे बघ पिल्लू. हे का इथे पॅच आहे, हे बघ. अरे देवा, तू चुकली मग. मग दाखव दे, बघू दे. असं हे इथे. हा. ए पॅन नको काढू ले, सेन्सर लागेल रे कोको. बघ केस. अगं मग तो तेच बोलला आंघोळ करावं लागेल. आता तो हे लावूनच देत नव्हता ना तो. ते काय म्हणता, कपडा. सुपली आणि ते कसं काढते हे भरून टाकते केस. बाय द वे प्रिया, हा. सगळ्यांनी तुला भरभरून स्तुती केली, तुला तर माहितीच आहे. सो त्यांच्यासाठी तू काय बोलणार आहे? त्यासाठी मला तुम्ही इन्स्पायर केलं. एवढंच आहे, इन्स्पिरेशन भेटलं मला खूप जास्त प्रमाणात. आणि थँक्यू सो मच. मी काही एवढं मोठं काम नाही करत आहे, पण मग असं कसं आहे, आता घरावरती जी परिस्थिती आली ती सांभाळून घेणं माझं कर्तव्य मला असं वाटतं. आणि ते मी पार पाडते म्हणजे मला जमतंय. मला ह्या गोष्टीची खुशी आहे. विषय असा आहे फक्त की प्रीतमच्या जॉबमुळे आम्हाला इथे राहता येत नाही, तर मला नाशिक खूप जास्त आवडतं. इथे राहण्यासाठी खूप आवडतं, कारण की सर्व गुण संपन्न आहे नाशिक, मला वाटतं असं. आणि फॅमिली पण माझी तशीच आहे, सर्व गुण संपन्न. त्याच्यामुळे मला इकडे जास्त आवडतं. पण प्रीतमच्या जॉबमुळे पहिले त्यांचं CHOचा जॉब होता, त्यांना पालघर भेटलं होतं म्हणून तिकडे शिफ्ट झालो. याच्या अगोदर लग्नाआधी आम्ही नाशिकलाच राहायचो, पण जॉबमुळे लग्न अगोदर नाही, जॉब अगोदर. सॉरी, कधी तू माझ्यासोबत राहायची. लग्नाच्या आधी आपण लिव्हिंग मध्ये होता का? नाही, बापरे. म्हणजे हे झाल्यानंतरला. काय झाल्यानंतरला? लग्न झाल्यानंतरला आम्ही नाशिकलाच राहायचो सुरुवातीला. जेव्हा जॉब लागला पालघरला, त्यानंतर तिकडे गेला. हा, जेव्हा पालघरला जॉब लागला त्यांनी एक्झाम दिली. आणि इथे नाशिकमध्ये तेव्हा सेंटर नव्हते म्हणजे जवळचे कोणतेच, तेव्हा पालघर टाकलं. मग ते घराच्या जवळच भेटलं नेमकं, मग तिकडे शिफ्ट झालो. आणि आता पुन्हा अलिबाग शिफ्ट झालेलो. आणि अजून दुसरे कमेंट आली आहे की काय बनवलं होतं, पाया सूपची रेसिपी. नंतर एकदा टाक बरं का, आता परवा बनवलं. माझं चालूच आहे ना ते बनवायला. मग सो आज बनवणार आहे. आज नाही का, मामींना मला खूप तोंडाला अशी चव नाही येत त्यांना. मग मी बोलली त्यांना, तुम्हाला बोंबीलची चटणी पाठवू का थोडी सुकीशी तोंडी लावायला, म्हणून मी आता सुकी बोंबीलची चटणी त्यांना पाठवते. हे बघा, मिरची घेतली, खोबरं, लसूण आणि हे बोंबील थोडे गरम पाण्यात धुवून घेते आणि मग चांगले असे फ्राय करते आणि मग मिक्सरमधून काढून ते छान अशी चटणी बनवणार. म्हणजे ती आठवडाभर पण राहू शकते आणि तोंडी लावायला त्यांना जरा बरं वाटेल खायला. बोंबीलने जरा चव येते, फक्त ऍसिडिटी नको व्हायला ते सगळं. थोडी थोडी खायला सांगणार आहे. बरोबर. हे बघ, एवढेच मिरची घेतली, जास्त तिखट नको त्यांना, है ना. आता तू बनवते, मला काय माहिती काय, मला विचारतेस तू. थांब, मामींना फोटो सलूनला फोटो पाठव बरं. ठीक आहे, सलोनीला फोटो पाठव, मग ते बघेल. हो. सलोनीला जमते का? म्हणजे नाही, एक काम कर, मावशीला हा मामींना दाखवाल, मग सलोनी सांगेल काय. ठीक आहे. सो मस्त मस्त कोकोची कटिंग झाली.
आणि आता नेमकं ना प्रिया स्वयंपाक करूनच झाला होता तेवढ्यात पार्लरमधून एका कस्टमरचा फोन आला प्रियाला फॉर सम तिला काही करायचं होतं जसं की आयब्रो वगैरे काहीतरी होतं आयब्रो अँड प्लस वॅक्सिंग पण होती सो प्रिया धावत पळत अशी गेली प्रिया एक्सायटेड झाली की डायरेक्टली पार्लरमध्ये येणारे कस्टमर फोन करून बोलत आहेत सो शी इज व्हेरी हॅपी आणि ती तशीच सगळं आवरून पटापट अक्षू आणि ती पार्लरमध्ये गेली आमच्या घरापासून पार्लर एकदम जवळच आहे म्हणजे हार्डली 1 ते 2 मिनिटाचंच अंतर आहे सो त्यामुळे ते लगेच गेल्या आता आपण पार्लरवर जाऊ त्यांना डिस्टर्ब करायला बघूया तिथे प्रिया नवीन पार्लरमध्ये कशी एवढी भारी कलाकारी करते सो चला हे बघा आम्ही आलो आता पार्लरमध्ये पण प्रियामध्ये बिझी आहे त्यामुळे मला इथेच थांबण्याचा इशारा मिळालेला आहे पण ती जशी फ्री होईल तसं आपण तिला भेटू कारण मध्ये एक वॅक्सिनचं कस्टमर चालू आहे आमचा पेशा हो कॅडबरी नाही बाबा ते व्हॅसली नाही आमचं प्रोफेशन मेडिकल फील्डचं त्यामुळे ते कस्टमरच्या ऐवजी पेशंटच नाव तोंडात आहे काय बाबू चॉकलेट नाही आहे ते स्टिकर त्याच्यावर चॉकलेटचे तू सगळ्याच गोष्टींना चॉकलेट समजतील तर कसं होईल काय आली मॅडम मॅडम हो मॅडम प्रियंका मॅडम इकडे या ना लय भाव खाताय मॅडम येईनाच इकडं कुको तुझी मम्मी का येईनाच इकडं आवाज दे मम्मीला आवाज दे दे आवाज ऐकत नाहीये बोल परत आवाज दे नाही ऐकत आहे इथं आहे ना मस्त डिओ दिलेलं आहे मला एक घ्यायचं आहे माझ्या मामाला लय त्रास होतो जर मी असं काही घेतलं ना म्हणजे ना त्यांना आहे ना लहान होतो ना आम्ही तर कधी काही विचारलं ना मामा मला हे पाहिजे तर बोलायचं अरे देवा याने पैसे फेकले तू पैसे फेकले ना आता तुला परत देणार नाही मी पैसे आता तुला परत देणार नाही मी नाही देणार मी आता थांब हे बघ हे घ्यायचं आपल्याला हा तर जेव्हा मी लहान होतो ना मी काही मागायचो ना मामांकडे तर मामा बोलायचे की नाशिकवरून आणू तिकडे स्वस्त मिळेल आणि नाशिकला गेलो ना आम्ही तर मग मी मामाला बोलायचो मामा ते घ्यायचे तू नाशिकला आल्यावर बोललो तर मामा म्हणायचं थांब पिंपळगावला स्वस्त भेटतं तर असं करत करत आता ना मामांना कसं होतं बाहेर काही पण घेऊन देतो पण दुकानातून जर काही घेतलं ना तर मामाला लय टेन्शन होतं ए थांब 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 आल्या पार्लरवाल्या मॅडम काय होतं मी तर बोला भाव खाऊ राहिले बाहेर येत नाही पटकन मग चालू दे कस्टमर असतं मी बोलायचं नसतं ओ माय गॉड पार्लरचा नियम आहे का हे बघ हा मुलगा बघ काय करताय आम्ही तुला भेटायला आलो तुला त्रास द्यायला आलो थोडंसं म्हटलं चला पार्लर मध्ये एंटरटेनमेंट म्हणजे मी हिच्यासाठी एंटरटेनमेंट आहे काय तेवढंच मला करमेल मग असं बोल ना बापरे तुम्ही एंटरटेनमेंट समजलं प्रिया पिल्लू प्रिया 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 बोलल्यावर नंतर मम्मी काय रे पिल्लू काय ते बॉल ना इयरिंग्स आहे तो आल्यापासून नुसतंच मागून राहिलाय मी मामांच्या इथून स्प्रे घेऊ का नाही नाही का बरं ग सगळं विचारावंच लागेल का लहानपणी विचारायचो आता त्या बाय अक्षू आली बस संपला विषय डॉन भाई बोल गया तो खत्म डॉन ने बोल दिया तो कोई कुछ नहीं कर सकता अगं हे डीओ आहे बाबड्या हे डीओ आहे हा रोल ऑन बोल अक्षर तो रडती बर करे ओय हीच घेऊन राहिली बापरे बघून घे मामा हीच घेती बर का हा नाही तू म्हणशील सगळं विकल्या गेलं काय कोणता घेऊ चला आता मी पहिले सगळे ट्राय करतो मग जो आवडेल तो घेतो ट्राय म्हणजे फक्त चेक करतो कोणता घ्यायचा आहे म्हणून सगळं ट्राय करायचं नाही ट्राय म्हणजे तसं नाही असं 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 ट्राय करतो आणि आहे ना ते नाशिकला जाण्याचं फक्त माझ्यासोबतच नाही बरं का सगळ्या पोरांसोबत आहे अक्षू इकडे आहे ना आता विचारू आपण तुला जर काही पाहिजे असेल तर तू पप्पांकडे मागितलं पप्पा काय बोलता
नाशिकला जाऊ तेव्हा घेऊन येऊ. हा मग हे असे काम आहे सध्या काय त्यांना आहे ना असं वाटतं इकडं गेलं का इकडं स्वस्त आहे तिकडं गेलं का तिकडं स्वस्त आहे. तेच म्हटलं कस्टमरला फोन करून येतात तुला या मॅडम या किती आज सॅटर्डे आज बंद असतं. हो, पण मग कस्टमरने फोन केले की या आयब्रो करायची वॅक्स करायची. आता 2 क्लायंट येतात फेशियल करायचे. वा 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 मॅडम किती मजा म्हणजे. सो मग मी काय म्हटलं का आता मला जाऊ दे मला फ्री कर ना थोडस. फ्रीज सकाळपासून तुम्हाला दुसरं कोणतं काम होतं? बघितलं ना नवरा घरी असला का असं होतं. त्याला घेऊन जा घरी. तो सगळी नुकसान करतो. चल रे होय चल चल जाऊ आम्ही घरी मग किती झालंय? जाऊ आम्ही घरी. Yes. सो कोको खूप त्रास देतो त्याला झोप आलेली मे बी. आणि प्रिया बोलली प्रिया मॅडमची ऑर्डर आहे. मॅडम अशा बोलल्या की तुम्ही त्यांना घेऊन जा आणि त्यांना झोपी लावा. मग आता त्यांना झोपी लावायला घेऊन जातो मी. पण झोपी लावण्याच्या अगोदर आणि इथून जाण्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच जणांना विचारलं की पार्लरचं नाव काय आहे तर सलोनी ब्युटी पार्लर नाव आहे. पिंपळगाव पासून मध्ये जे राहतात त्यांनी या. मस्त पार्लर सर्वांसाठी खुले आहे. सॉरी 24/7 नाही का बाई. नाही झोपायचंय का नाही तुम्हाला. तुम्ही जरा जास्तीच एक्साइटेड झालेले दिसताय मॅडम. हॉस्पिटल नाही. हॉस्पिटल नाहीये एक्झॅक्टली. आम्हाला ते हॉस्पिटलची सवय मी थोड्या वेळापूर्वीच बोललो. एनिवे सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय टेक केअर गुड आणि नाईट. आता तुम्ही घरी जा. याला घेऊन ते पण बर झोपी लावा.